नमस्कार. मल्हार सुमती भाग 23 भाग 22 आधीच अपलोड केलेले आहेत. सुमतीने मल्हारला नेमका शशी कोण आहे ते दाखवलं आणि सुमतीला तर खूप हसायला येत होतं. बाबांनी सुद्धा फोन ठेवला आणि मल्हार फुगून बसला होता. सुमती त्याच्याकडे बघून मस्त गाणं गुणगुणत होती आणि मल्हारकडे पाहून म्हणाली, कसं असतं ना काही लोकांचं, स्वतः करतात तेव्हा त्यांना काहीच वाटत नाही, पण दुसऱ्यांनी केलं की त्यांना किती त्रास होतो. मल्हार सुमतीला म्हणाला, तुला काहीच कसं वाटत नाही ग, मला फसवतेस. सुमती मल्हारला म्हणाली, का हो, तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. माझं कोण नाही म्हणून मी तुम्हाला का कधी फसवलं? तुम्हाला तुमची चूक कळावी म्हणून मी असं बोलले. माझ्याशी जेव्हा सगळं सांगत होतात तेव्हा मला कसं वाटत असेल त्याचा विचार केलात का तुम्ही? मल्हार सुमतीला म्हणाला, अगं सुमती, मी तुला सांगितलं कारण की तुला पण माझ्या पास्ट बद्दल माहिती पाहिजे म्हणून सांगितलं आणि तुला दुखावण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. मी बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलो. मी खरं बोललो, हे चुकलं का माझं? सुमती त्याला म्हणाली, तुमचं चुकलं नाही, पण मी बायको आहे तुमची. तुम्ही जर असं वागलात तर मला वाईट वाटणारच ना. आता माझ्या डोक्यात ना ते सगळं जाणारच नाही, असं म्हणाली आणि सुमती मल्हारकड मल्हारकडे पाठ करून झोपली. सुमती मल्हार सोबत काहीच बोलत नाही नव्हती एक क्षण सुद्धा. दोघही एकाच घरात होते, पण एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. मल्हार आता मनातच म्हणलं, सुमती, नकळत मी तुला हर्ट करत असतो प्रत्येक वेळा, मला माफ कर. सुमती आता स्वयंपाकाला लागली. मल्हार मुद्दाम पाण्याच्या बहाण्याने किचन मध्ये गेला आणि सुमतीला म्हणाला, सुमती, आज काय करतेस का जेवायला आपल्याला? सुमती म्हणाली, करते काहीतरी. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, आज मी स्वयंपाक करतो, तू काही करू नकोस. सुमती म्हणाली, नको, करते मी. आणि तुम्हाला येतो का स्वयंपाक बनवता? मल्हार म्हणाला, येतो की मला. आणि काय ग, अशी का वागतीस माझ्यासोबत? मगाचपासून एक अक्षर सुद्धा बोलली नाहीस. मला तर घर खायला उठला आहे, असं नको ना करू. आणि सॉरी, झाली माझ्याकडून चूक. यापुढे मी कधीच असं वागणार नाही, कधीच एवढा वाहवत जाणार नाही. तुझी शपथ, माझ्यावर विश्वास आहे ना? सुमती मल्हारला म्हणाली, विश्वास आहे माझा तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त. पण मल्हार म्हणाला, आता पण काय? पण पण बिन काही नाही आणि मनात असलं काहीच आणू नकोस तू. हो बरं बाजूला, मी सगळं बनवतो. मल्हारने सुमतीला बाजूला केलं आणि तो स्वयंपाक बनवायला लागला. सुमती त्याच्या बाजूलाच उभी होती, पाहत होती कसा स्वयंपाक बनवतोय. आणि मल्हारने पीठ घेतलं, कणिक मळायला लागला. पिठामध्ये नुसतं पाणीच टाकत होता. सुमती त्याला म्हणाली, अहो, एवढूसं पीठ घेतलं आहे आणि त्यात एवढं कशाला पाणी घालताय? तुम्ही व्हा बरं बाजूला, मी करते. येत नाहीये ना तुम्हाला? कामं वाढवून ठेवू नका उगाच. मल्हार मनातच म्हणाला, चला वा, बाजूला व्हा, नाही आपण या भानगडीत पडायला नको. नाहीतर बायकोचा आधीच मूड ऑफ झालेला आहे, त्यात अजूनच माझ्यावर वैतागायची. मल्हार सुमतीजवळ बोलण्याचा प्रयत्न करत होता. सुमतीला म्हणाला, सुमती, अगं उद्या मला उशीर होईल बर का घरी यायला. सुमती मल्हारला म्हणाली, ठीक आहे. आणि तिचं काम करत होती, बाकी काहीच बोलत नव्हती त्याच्याबरोबर. परत मल्हार म्हणाला, सुमती, लवकर घरी येऊ का ग मी? तुला करमणार नाही ना माझ्याशिवाय? सुमती म्हणाली, नको, तुमचं काम जास्त महत्वाचं आहे, तुम्ही तुमचं काम करून या. सुमतीचा स्वयंपाक झाला आणि सुमती मल्हारला म्हणाली, आहो, तुम्ही बसा जेवायला, वाढते मी. मल्हार म्हणाला, वाट, पण अशी नाराज नको ना राहू माझ्यावर. मीच मगाचपासून बोलत आहे एकटा. मी तुझ्यावरती संशय घेतला त्याच्याबद्दल खूप खूप सॉरी. मी परत असं नाही वागणार. मला माहिती होतं माझी सुमती तशी नाही. सुमतीने त्याचं ताट वाढलं आणि त्याच्यासमोर सरकवलं. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, आज दोघं एकाच ताटात जेवूया.
मला एकाच ताटात जेवायचं आहे तुझ्यासोबत. सुमती म्हणाली, नको मला जेवायला, तुम्ही जेवा. आणि जर असं म्हणालात ना, तू नाही जेवलीस तर मी पण जेवणार नाही, तर बघा माझी शपथ आहे तुम्हाला, परत असं बोलायचं नाही. मला जेवायला नको, माझा मूड नाही आहे आज, तुम्ही जेवून घ्या. झालं. मल्हार आता काय बोलणार? सुमतीने आता त्याला शपथच घातली होती. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मी पण माणूस आहे ग, मी पण चुकू शकतो. समोरचा माणूस कसा होता हे मला ओळखता आलं नाही आधी, म्हणून मी चुकलो. पण मला त्याची अशी शिक्षा का देतेस तू? आता मला असं वाटतं की उगाचच तो विषय काढला मी. सुमती मल्हारला म्हणाली, अजून काय काय लपवून ठेवलं आहे माझ्यापासून? मल्हारने आता सुमती समोर हातच जोडले आणि सुमतीला म्हणाला, सुमती, ही एकच गोष्ट होती जी मला तुला सांगायची होती, ती मी सांगितली. बाकी माझं तसं काहीच नव्हतं आणि ते सगळं करायला वेळही नव्हता. आणि आमचं रिलेशन हे फक्त 2 वर्षाचं होतं. त्या 2 वर्षामध्ये मी त्या मुलीवर भरपूर खर्च केला आहे आणि मला तरी असं वाटतं की तिने फक्त माझ्या पैशावरतीच प्रेम केलं होतं, माझ्यावरती नाही. आणि शारीरिक जवळीक म्हणशील तर ते सुद्धा फक्त अट्रॅक्शन होतं, प्रेम वगैरे काही नव्हतं त्याच्यामध्ये. आणि तू म्हटलीस ना की जेवून घ्या, पण तू जर असं वागणार असशील ना, तर उद्या मी ऑफिसमधून घरीच येणार नाही, आधीच सांगून ठेवतो. तुला तुझं वागणं आत्ताच्या आत्ता बदलायला पाहिजे आणि मला पहिल्यासारखी सुमती घरात दिसली पाहिजे. आधी असायचीच ना तशीच. मल्हारने आता सुमतीला चांगलीच धमकी दिली होती. सुमती पण आता घाबरली आणि ती मनातच म्हणाली, जर हे खरंच असं वागले तर नको नको, ह्यांच्यासोबत नीटच बोलायला पाहिजे. सुमती म्हणाली, अहो जेवून घ्या बरं, जाऊ देत तो विषय, मला आता त्या विषयावर काहीच बोलायचं नाही. झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही आता फक्त माझे आहात आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. जेवून घ्या. मल्हार म्हणाला, जेवतो, पण तू तू पण जेवायचं माझ्यासोबत. सुमती म्हणाली, अहो मला खरंच भूक नाही, तुम्ही जेवा ना. मल्हार पण जेवला आणि सुमतीला त्याने जास्त फोर्स केलाच नाही. मल्हार झोपायला बेडरूम मध्ये निघून गेला. सुमती पण तिचं आवरून बेडरूम मध्ये आली. मल्हारची वाट पाहत बेडवरतीच बसला होता. सुमती आत आली तशी मल्हार तिच्याकडे बघून हसला आणि मल्हार तिला म्हणाला, सुमती गाऊन घाल ना. सुमती त्याला काहीच नाही म्हणाली आणि कपाटातनं गाऊन घेतला आणि बाथरूम मध्ये चेंज करायला गेली. सुमती बाहेर आली तशी मल्हारने लगेच तिला मिठीत घेतलं आणि सुमतीच्या कपाळावर मल्हारने किस केला. सुमतीला म्हणाला, सुमती, ह्या रेड गाऊन मध्ये कसली हॉट दिसतेस ग तू, असं म्हणाला आणि सुमतीचा त्याने गाल चावला. पण सुमती नो रिस्पॉन्स. सुमतीने काही रिस्पॉन्स दिला नाही त्याला, हसली पण नाही आणि काही नाही. मल्हारच्या दाताचे व्रण तिच्या गालावरती उठले होते. सुमती मल्हारला म्हणाली, मला खूप झोप आली आहे. मल्हारला तिच्यापासून दूर केला आणि पुढे झोपायला निघून गेली. इतक्यात मल्हारने तिच्या केसांचा क्लिप काढला आणि तिचे सगळे केस तिच्या पाठीवरून खाली आले. मल्हारने आता तिच्या कमरेभोवती त्याचे हात विसावले आणि त्याची पकड एकदम घट्ट केली आणि सुमतीच्या केसात ना तो येणारा सुगंध मन भरून घ्यायला लागला आणि मधोमध झाला. सुमतीचा कान मल्हारने चावला आणि तिला हळूच म्हणाला, ए माझी रुसूबाई, सगळं विसरलीस असं म्हणतेस ना, मग लांब लांब का पळतेस माझ्यापासून? सुमती, नको ना आता लांब जाऊस, असं म्हणाला आणि पाठीमागूनच सुमतीच्या मानेला भरपूर किस करायला लागला. सुमती सुद्धा आता स्वतःच भान हरवून बसली होती. मल्हारने तिला आता स्वतःकडे वळवलं आणि तिला लिप टू लिप किस करायला लागला, एकदम पॅशनेटली. सुमतीने तिचं तोंड त्याच्या तोंडातून बाजूला केलं आणि बेडवरती जाऊन झोपली. मल्हारला आता असं वाटलं की सुमतीचा इशारा आहे त्याच्यासाठी, म्हणून तो पण तिच्यावरती बेडवर आला. सुमती
काही तयार नव्हती आज. मल्हारने सुमतीला अंगाखाली घेतलं आणि त्याचा दाब सुमतीवरती द्यायला लागला. तिला किस करायला लागला. तिच्या पायावरती पाय घासायला लागला आणि तिला उत्तेजित करायला लागला. सुमतीला आता सगळं असह्य होत होतं आणि तिने मल्हारला जोरात धक्का दिला आणि मल्हार तिच्या अंगावरून बाजूला पडला. सुमती आता उठून बसली. मल्हारला आता सुमतीचा खूप राग आला. त्याने रागातच तिचे केस जोरात ओढले आणि सुमतीला म्हणाला, अक्कल आहे का तुला बावळट बाई? तुला कळत कसं नाही ग? एकच विषय घेऊन बसली आहे डोक्यात. आता किती माझ्या जवळ ये, तुला ढुंकून सुद्धा विचारणार नाही. लक्षात ठेव. तुला खूप माज आला आहे ना सुमती? असं म्हणाला आणि तिचे केस सोडले आणि बाहेर हॉलमध्ये झोपायला गेला. सुमती आता रडायला लागली एकटीच आणि मल्हार बाहेर झोपला होता. सुमती आता बाहेर आली आणि मल्हारला म्हणाली, आतमध्ये झोपाना. काय करू मी? माझं मन नाही आज करायचं आणि तुम्ही मला समजून का घेत नाहीत? मल्हार तिला म्हणाला, खड्ड्यात जा तू. अजिबात माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. मला आधीच खूप राग आला आहे तुझा. सुमती, मी एखाद्याला जीव लावला ना तर तो मनापासून लावतो. उगाच टाइमपास करायचा असतो म्हणून मी त्याला जीव लावत नाही. हे तू लक्षात ठेव. आणि तुझ्यावर मी अगदी मनापासून प्रेम केलेलं आहे. तुझ्याबरोबर फक्त शारीरिक सुख उपभोगायचं आहे म्हणून तुला मी स्वीकारलेलं नाही. माझी पत्नी आहेस तू. तुझा पण विचार मी करतो. तुझ्या मनात नाही आहे ना आज करायचं तर ठीक आहे आणि मला तू फोर्स करू नकोस. मी आतमध्ये येणार नाही झोपायला. तू झोप आरामात. उगाच माझ्या कानापाशी बुनबुन करू नकोस. नाहीतर मी बाहेर निघून जाईल कुठेतरी. झोपेल खाली पार्किंग मध्ये झोपेल, नाही तर वरती टेरेसवर तरी जाईल झोपायला. जा म्हणतोय ना. अजिबात माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. सुमती आता खूप रडायला लागली आणि तिने त्याच्या छातीवरती डोकं ठेवलं आणि त्याला म्हणाली, शांत व्हा ना. इतकं कशाला राग 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 करताय आणि स्वतःला का त्रास करून घेताय इतका? सुमतीने त्याचा हात धरला आणि मल्हारला म्हणाली, तुम्हाला काय करायचंय ना ते करा. मी नाही काय म्हणणार. मल्हारने आता तिचा हात जोरात झटकला आणि तिला म्हणाला, सुमती, का माझी परीक्षा बघत आहेस ग? मला नाही यायचं आतमध्ये. तू जा आणि एकटी झोप. मल्हार आता काही ऐकायलाच तयार नव्हता. त्याला सुमतीचा खूप राग आला होता. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 12 वाजून गेले होते. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, आत्ताच्या आत्ता आतमध्ये बेडरूम मध्ये जा, नाहीतर मी आता खरंच बाहेर जाईल. सुमतीने आता रडत डोळे पुसले आणि त्याला म्हणाली, तुम्ही कशाला, मीच जाते, असं म्हणाली आणि बाहेर जायला निघणार इतक्यात लगेच मल्हार उठला आणि त्याने सुमतीचा हात धरला. हात जोरात पकडला आणि सुमतीला तिचीच भिंतीसोबत दाबली. सुमतीला म्हणाला, कुठे चाललीस? सुमती म्हणाली, मसनात चालले आहे. घरी सुद्धा जाणार नाही आणि कुठेच जाणार नाही. डायरेक्ट मसनात जाणार. मल्हारने सुमतीवर हात उचलला. पहिल्यांदा सुमतीच्या कानाखाली मारणार इतक्यात त्याने स्वतःला आवरलं आणि त्याचं अंथरूण घेतलं. सुमतीच्या हाताला धरलं आणि आतमध्ये बेडरूम मध्ये तिला घेऊन आला आणि तिच्या शेजारी तिचा हात पकडूनच झोपला. सुमतीने आज मल्हारचा रुद्र अवतार पाहून शांत राहिली. दुसऱ्या दिवशी मल्हारने त्याचं आवरलं. सुमती मल्हारला म्हणाली, अहो, आज लवकर याल ना घरी? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, माझा नाश्ता पोटभर झाला आहे. आता मी निघतो. तू तुझी काळजी घे, असं म्हणाला आणि डबा न घेताच बाहेर निघून गेला. सुमती मल्हारला म्हणाली, अहो थांबा ना, डबा घेऊन तरी जा. मल्हार म्हणाला, नको मला. एवढंच म्हणाला आणि तो ऑफिसला निघून गेला. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.